हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंडचा जो काही एक चॅप्टर आहे ज्याचं नेम आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स तो पाहणार आहोत. आता युजफुल म्हणजे काय तर उपयोगी आणि हार्मफुल म्हणजे काय घातक. मग आता त्यानंतरचा शब्द आहे मायक्रोब्स. आता व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की मॅम मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा शब्द ऐकला होता, बट व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स, मायक्रोब्स काय असतात. तर लक्षात घ्या, मायक्रोब्स म्हणजेच जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांनाच आपण मायक्रोब्स म्हणतो थोडक्यामध्ये. मग हे मायक्रोब्स कुठे युजफुल असतात, कोणत्या ठिकाणी युजफुल असतात का. आता तुम्हाला वाटत असेल मॅम यापूर्वी आपण पाहिलं होते की जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते मोस्टली हार्मफुल असतात, त्यांचे युजेस पण असतात का. यस, दे हॅव ऑल्सो युजेस. त्यांचे उपयोग सुद्धा असतात, ते बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्याला उपयोगी ठरतात. तर त्या बाबतीतली जी काही इन्फॉर्मेशन असेल इन डिटेल आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. फार इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, बऱ्याचशा नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत आणि आपल्या मनामध्ये जो काही संदेह होता, जो काही शंका होती की जे काही मायक्रोब्स असतात, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते फक्त हार्मफुल असतात, ते फक्त घातक असतात, याला थोडासा तडा या चॅप्टरमधून जाणार आहे. थोडासा म्हणण्यापेक्षा भरपूर तडा जाणार आहे, कारण त्याचे बरेचसे युजेस सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया आपण आजच्या या चॅप्टरला. तर लक्षात घ्या, हा जो काही आपला या चॅप्टरचा पहिला पार्ट आहे, यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत. या चॅप्टरचे आपण मेनली 3 पार्ट्स केलेले आहेत. तर हा जो काही पार्ट आहे तो आपला पहिला पार्ट आहे. तर याचे 3 पार्ट्स करण्यामागचा उद्देश काय होता, तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला बऱ्याचशा मायक्रोब्सची, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची नावे येतील. मग ते नावे मग ते युजफुल मायक्रोब्स आहेत की हार्मफुल मायक्रोब्स आहेत याच्यामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो आणि तोच गोंधळ टाळण्यासाठी त्यांचे गुणधर्म व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात यावे याकरिता आपण या चॅप्टरचे 3 पार्ट्स केलेले. सो ते लक्षात घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे, तर सुरुवातीलाच तुम्हाला कॅन यू रिकॉल या संदर्भाखाली प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, ते लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स, व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे मायक्रोब्स काय असतात, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि तुम्हाला सुद्धा पडला असेल ऑफकोर्स अर्थातच की मॅम आपण मायक्रोबचे युजफुल मायक्रोब्स आणि हार्मफुल मायक्रोब्स पाहणार आहोत, पण सुरुवातीला क्लिअर करा व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. तर लक्षात घ्या मायक्रोब्स काय असतात. सी हियर आन्सर, द मायक्रोब्स आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर मायन्यूट, minute and cannot be seen with naked eyes. तर मायक्रोब्स हे असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे की मायन्यूट असतात. मायन्यूट म्हणजे काय तर सूक्ष्म असतात थोडक्यात. ठीक आहे, तर सूक्ष्म असतात आणि ते सहज आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात का, नाही दिसत. म्हणजे बघा, आपल्याला उघड्या डोळ्यांनी ज्या काही वस्तू दिसतात, फॉर एक्झाम्पल आपल्याला पेन दिसते, पेन्सिल दिसते, इव्हन आपल्याला छोटे छोटे जे काही पार्टिकल्स असतात, घटक असतात, ते सुद्धा पाहायला भेटतात. पण हे जे काही मायक्रोब्स असतात ते इतके स्मॉल असतात, इतके लहान असतात, जवळपास त्यांचं जर आपण पॉवर लक्षात घेतलं, ते मायक्रो असतात, स्मॉल असतात, जर आपण ते पॉवरमध्ये लक्षात घेतलं तर 10⁻⁻⁶ एवढ्या कमी, म्हणजे एवढे मायन्यूट ते असतात, तेवढ्या छोट्या स्वरूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. मग आता यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, यांचे गुणधर्म काय, तर यापूर्वीही आपण पाहिलेले, बट आपल्याला ते रिवाइज करायचे, आपल्याला ते कॅन यू रिकॉल यासाठी विचारण्यात आलेले आहेत. सो ते आपण कॅरेक्टरिस्टिक्स थोडेसे रिवाइज करूया. ठीक आहे, पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या, दे आर युनिसेल्युलर. तर ते काय असतात, युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे काय, हॅव्हिंग अ सिंगल सेल. असे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये फक्त एकच सेल असते आणि त्या सेलमध्ये त्यांचे सर्व मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या जातात, त्याला आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. मग आता जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे काही सूक्ष्मजीव आहेत, तर ते सर्वचे सर्व काय आहेत, युनिसेल्युलर आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा, दे आर मायक्रोस्कोपिक. तर ते सूक्ष्मदर्शी आहेत, म्हणजे आपल्याला ते सहज उघड्या डोळ्याने दिसतात का, नाही. तर त्यांना पाहण्यासाठी काय करावं लागतं, एका इक्विपमेंटचा, एका उपकरणाची मदत घ्यावी लागते आणि तो जो काही इक्विपमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोस्कोप म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर लास्ट वन, दे मे बी फ्री लिव्हिंग और कोलोनियल. ते फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे ते एकटे राहतात, किंवा मग ते कोलोनियल असतात, म्हणजे गटामध्ये सुद्धा राहणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. मग ते गटामध्ये राहत असले किंवा एकटे राहत असले, त्यांचे गुणधर्म मात्र, त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स मात्र ते काय असणार, तेच राहणार आहेत आणि कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, तर तुम्हाला समजलं, पहिला प्रश्न तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न लक्षात
लक्षात घ्या. हाऊ डीड यू ऑब्झर्व मायक्रोब्स. हे जे काही मायक्रोब्स आपण म्हणतोय ते लहान आहेत म्हणतोय, सहज दिसणार नाहीत म्हणतोय, मग त्यांचं ऑब्झर्वेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो. मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं की त्यांचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आपण एका इक्विपमेंटची मदत घेतो आणि तो इक्विपमेंट म्हणजे दुसरा तिसरा काही नसून दॅट इज मायक्रोस्कोप. वी ऑब्झर्व मायक्रोब्स बाय मायक्रोस्कोप. आता मायक्रोस्कोप काय असतो इकडे लक्ष द्या. तर तुम्हाला स्क्रीनवरती ही जी काही आकृती पाहायला मिळते, ही जी काही डायग्राम पाहायला मिळते, सो दिस इज मायक्रोस्कोप. आता या मायक्रोस्कोपचे सुद्धा काय 3 प्रकार पडतात. मग त्या जो काही मायक्रोब्स आहे त्याच्या रिक्वायरमेंटनुसार हा मायक्रोस्कोप काय केला जातो, बदलला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडेसे मोठे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर सिंपल मायक्रोस्कोपच्या मदतीने ते आपल्याला दिसू शकतात. पण त्यापेक्षा थोडेसे कमी रेंजचे असतील, म्हणजे आपण आत्ताच पाहिलेले 10⁻⁻⁶ चे असतील, तर त्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरावा लागेल, जो की हा आहे. आणि जर त्याहीपेक्षा बारीक असतील, सूक्ष्म असतील, जे काही व्हायरसेस असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं मायक्रोस्कोप काय असतो, त्याचे प्रकार काय असतात, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे जाऊया, कारण तुम्हाला समजलेलं आहे मायक्रोब्स काय असतात. आता या चॅप्टरचा पहिला भाग दॅट इज युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. युजफुल म्हणजे काय, तर उपयोगी. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीव. तर आतापर्यंत आपल्याला फक्त हेच ठाऊक होतं की जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करतात, तर ते फक्त डिसीज कॉझिंग असतात, ते आपल्याला डिसीज करणारे असतात, इवन ते आपल्यासाठी हार्मफुल असतात. इथपर्यंतची माहिती होती. पण आज तुम्हाला नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती पाहायला मिळते. ती म्हणजे काय, तर तुम्हाला असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहायचे आहेत जे की काय असतात, युजफुल असतात, आपल्यासाठी ते उपयोगाचे ठरतात. मग ते बऱ्याचशा गोष्टींनी असतात. तर फर्स्ट मायक्रोब्स आहे दॅट इज लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिला काय असतो, तो कुठे आढळतो, कशा पद्धतीने तो आपल्याला पाहायचा आहे, या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत. लक्ष द्या. पहिला मुद्दा लक्षात घ्या. स्मेल अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. आपल्याला काय करायचे, एक ग्लास स्लाइड घ्यायची. आता ग्लास स्लाइड काय असते, जेव्हा तुम्ही तुमच्या स्कूल लॅबोरेटरीज मध्ये जाल, प्रयोगशाळेमध्ये जाल, त्यावेळेला तुमच्या शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला काय करायचे आहे, हे जे काही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, ते तुम्हाला करावे लागतील. कारण प्रॅक्टिकली आपण जेवढ्या गोष्टी करतो ना, त्या जेवढ्या कॅच होतात, ते ज्या लवकर लक्षात येतात, तेवढ्या थेरॉटिकली आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे जर तुम्ही याचं प्रॅक्टिकल केला दॅट विल बी बेटर ऑर बेस्ट म्हणता येईल. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचे, ग्लास स्लाइड घ्यायचे. आय विल एक्सप्लेन ग्लास स्लाइड काय असते. तर काचेचा तुकडा असतो, अशा पद्धतीने त्याला ग्लास स्लाइड म्हणलं जातं. तर या ग्लास स्लाइड वरती आपल्याला थोडंसं बटर मिल्क घ्यायचं. बटर मिल्क म्हणजे काय, फ्रेश बटर मिल्क बरं का, म्हणजे ताजं असं ताक घ्यायचं. एक ड्रॉप घ्यायचं छोटासा. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. स्टेन इट विथ मिथिलीन ब्लू अँड पुट अ कव्हर स्लिप ओव्हर इट. त्याच्यावरती आपल्याला एक छोटासा स्टेन द्यायचा आहे. कशाचा, तर मिथिलीन ब्लू नावाचा एक लिक्विड असतो, जो की ब्ल्यू कलरचा असतो. तर त्याचं स्टेन, त्याचं एक थोडंसं थेंब त्या बटर मिल्क मध्ये टाकायचे आणि त्यावरती एक कव्हर स्लिप आपल्याला ऍड करायची. आता ही जी काही कव्हर स्लिप असते ती छोटीशी असते, अशा पद्धतीची, ती प्लास्टिकची बनलेली असते. तर त्याला काय केलं जातं, तर त्याला त्याच्यामध्ये हवा बसणार नाही किंवा त्याच्यातून ओव्हरऑल हवा काढून ती कव्हर स्लिप त्याच्यावरती पुटअप केली जाते. ठीक आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या. Observe the smear under 10x objective of compound microscope and then with the help of powerful 60x objective did you notice the blue rod shaped organisms moving around. तर सुरुवातीला तुम्हाला 10x ऑब्जेक्टिव्ह असलेला ऑब्जेक्टिव्ह काय असतं लक्षात घ्या. तर सॉरी फॉर दॅट की तुम्हाला सुरुवातीला सांगायचं लक्षात राहिलं. तर आता हे बघा, हा जो काही वरचा पार्ट आहे तो पार्ट काय असतो, तर तो ऑब्जेक्टिव्ह असतो. हा ऑब्जेक्टिव्ह असतो. याच्यामध्ये काय असतात, तर याचे जे काही लेन्सेस आहेत तर ते आपण बदलू शकतो. सुरुवातीला हा जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे तो तुम्हाला 10x ठेवायचा आहे आणि त्याखाली तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग तुम्हाला काय दिसतं, तर तुम्हाला लुकलुकणारे, हळूहळू हलणारे रॉडच्या आकाराचे, म्हणजे जवळपास अशा आकाराचे छोटे छोटे सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. मग हे साईज तुम्हाला चेंज करून 60x वरती न्यायची. ठीक आहे. 60x वरती नेल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं, का सांगण्यात आलेलं आहे ते, तर तुम्हाला ब्ल्यू आणि रॉड शेपचे ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी हालचाल करत असलेले पाहायला मिळाले का.
तर पाहायला मिळाले तर ते काय आहेत आणि पाहायला मिळतातच जर कव्हर स्लिप व्यवस्थित असेल, तुमचे ऑब्जेक्टिव्ह किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप प्रॉपरली वर्क करत असतील तर ते पाहायला मिळतात. आय हॅव डन दिस एक्सपेरिमेंट, मी हा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की जे काही प्रयोग असतो तो जर सक्सेसफुल झाला तर त्याचा जो काही आनंद आहे तो मला ठाऊक आहे. ठीक आहे. त्यानंतर तर जे काही आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतात तर ते काय असतात, तर ते लॅक्टोबॅसिली असतात, एक प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि ते मायन्यूट असतात आणि रेक्टँग्युलर आकाराचे असतात, म्हणजे जवळपास अशा आकाराचे ते आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यानंतर त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घ्या. लॅक्टोबॅसिली आर अनएरोबिक, ते अनएरोबिक असतात, दॅट इज दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. तर असे ऑर्गॅनिझम जे विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन किंवा इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड काय करतात, स्वतःचं अन्न तयार करतात, श्वासोश्वास करतात, त्यांना आपण अनएरोबिक म्हणतो. याउलट ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजनचा वापर करून एनर्जी तयार करतात, त्यांना आपण एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. तर अनएरोबिक काय असतात, एरोबिक काय असतात, समजलं तुम्हाला? त्याच पद्धतीने लॅक्टोबॅसिलस हे कशा पद्धतीचे बॅक्टेरिया आहेत, तर हे अनएरोबिक टाईपचे बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, आता बघा इथे तुम्हाला पाहायला मिळतात, तर हे काय आहेत, तर हे लॅक्टोबॅसिली आहेत जे की आपल्याला कुठे पाहायला मिळतात, तर दही असेल किंवा मग आपला जो काही बटर मिल्क असेल, ताक असेल, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, त्यामुळेच काय होतं तर ते वर्क करतात. त्यानंतर पुढे आपल्याला आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस. आता जो काही योगर्ट असतो, योगर्ट म्हणजे काय, दही, कर्ड किंवा योगर्ट असं दहीला म्हणलं जातं, तर तो दुधापासून कशा पद्धतीने बनतो आणि या प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली नेमकं घडतं तरी काय. बरोबर, आपण म्हणतो की याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस प्रेझेंट असतात, पण ही प्रोसेस ओव्हरऑल कशा पद्धतीने घडते हे आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. सी हिअर व्हॉट विल बी द आन्सर. The lactobacilli convert lactose, the sugar in the milk, into the lactic acid. This process is called fermentation. तर दुधामध्ये एक लॅक्टोज नावाची काय असते, शुगर असते, ज्याप्रमाणे ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, तर त्याच पद्धतीने दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर आढळते आणि ही जी काही शुगर आहे तर त्या शुगरचं कन्व्हर्जन दुधामधल्या कशामध्ये करतात हे लॅक्टोबॅसिली, तर लॅक्टिक ऍसिड मध्ये करतात. आणि ज्या वेळेला ऍसिड होतं त्याचं पीएच ऑब्सोल्युटली चेंज होतं. पीएच चेंज झाला याचा अर्थ त्याची टेस्ट सुद्धा चेंज होणार. मग ही जी काही प्रक्रिया आहे यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण फर्मेंटेशन म्हणतो. फर्मेंटेशन म्हणजे काय, तर किण्वक असं म्हणलं जातं मराठीमध्ये याला. तर तुमच्या माहितीसाठी ओके, तर किण्वक ह्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं, तर जे काही सिंपल फॉर्म ऑफ शुगर आहे त्याचे ऍसिडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं थोडक्यामध्ये. तर याच्यामध्ये ही प्रक्रिया होते ती फर्मेंटेशन. याचाच परिणाम म्हणून काय होतो, तर दुधाचा जो काही पीएच आहे तो डिक्रीज होतो आणि त्याच्यामुळे कोॲग्युलेशन होतं मिल्क प्रोटीनचं. कोॲग्युलेशन होतं म्हणजे काय, तर ते कॉम्प्रेस होतात, ते एकत्र येतात आणि त्याच्यामुळेच जे काही मिल्क प्रोटीन्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होतात, कॉन्स्टिट्युएंट मिल्क पार्टिकल्स होतात आणि याचा परिणाम म्हणून काय होतं, जे काही दूध आहे तर चेंज होतं कशामध्ये, योगर्टमध्ये. आणि योगर्टला स्पेसिफिक असा काय असतो, सुअर टेस्ट असतो, आंबट अशी काय असते, टेस्ट असते. कशामुळे, तर लॅक्टिक ऍसिडमुळे. तर अशा पद्धतीने काय, तर जो काही योगर्ट आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन मिल्कमध्ये केलं जातं आणि हे जे काही मिल्क आहे ते अशा पद्धतीने फर्मेंटेशन या प्रोसेसने बनतं. तर इथेपर्यंतचा भाग तुम्हाला क्लिअर असावा. आणि जो काही लो पीएच आहे तो हार्मफुल मायक्रोब्स काय करतो, डिस्ट्रॉय करतो, म्हणजे नष्ट करतो. कशामधले, तर मिल्कमधले. तर पीएच जो काही आहे तर त्या पीएच वरून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सिद्ध होतात. जर पीएच जास्त झाला, कमी झाला तर त्या पदार्थांची टेस्ट बदलते, त्याच्यामधल्या प्रक्रिया बदलतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. काय डोकं चालवायचं आपल्याला, लक्षात घ्या. पहिला प्रश्न, वाय डू डॉक्टर्स ॲडवाइज यू टू हॅव योगर्ट और बटर मिल्क इफ यू हॅव इनडायजेशन और ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट. डॉक्टर काय करतात, ज्या वेळेला आपल्याला अपचन होतं किंवा मग आपल्या पोटाच्या संदर्भातल्या थोड्याशा गैरसोयी होतात त्यावेळेला आपल्याला दही खाण्यासाठी किंवा ताक घेण्यासाठी सांगतात. असं का करतात, आय विल एक्सप्लेन, वेट. आता बघा
बघा आपल्या स्टमकमध्ये जे काही गट असतात, गट म्हणजे काय, लार्ज इंटेस्टाईन असेल, स्मॉल इंटेस्टाईन असेल, तर यांच्यामध्ये आणखी एक काय असतो, बॅक्टेरिया असतो, जो की आपल्यासाठी युजफुल असतो, ज्याला आपण काय म्हणतो, प्रोटोबायोंट म्हणतो. ओके, हा जो काही प्रोटोबायोंट असतो तो काय करतो, त्याचं काय काम असतं, तर तो आपलं डायजेशन होण्यासाठी, आपलं जे काही डायजेशन प्रोसेस आहे तर ती होण्यासाठी तो मदत करत असतो थोडक्यामध्ये. आणि ती मदत, तर त्याचं जे काही प्रमाण आहे त्या प्रोटोबायोंटचं, तर ते कमी झालेलं असतं, म्हणून ते वाढवण्यासाठी त्या ठिकाणी काय, तर जे काही लॅक्टोबॅसिलस आहेत ते मदत करत असतात. म्हणूनच डॉक्टर आपल्याला काय सांगतात, ज्या वेळेला अपचन होतं, ज्या वेळेला आपल्याला अन्न व्यवस्थितपणे जात नाही, तर त्यावेळेला ते आपल्याला दही किंवा काय, बटर मिल्क घेण्यासाठी सांगतात. त्यानंतर दुसरा प्रश्न, समटाइम्स योगर्ट बिकम्स बिटर अँड फोर्स अप, व्हाय डज दिस हॅपन. काही वेळेला काय होतं, जो काही योगर्ट आहे तो बिटर होतो, कडू होतो, किंवा फोर्स अप म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, खूप पुढे जातो, थोडासा खराब झाल्यासारखं, ज्याला आपल्याकडे म्हणलं जातं की नासलेला आहे थोडक्यात, तर अशा पद्धतीचा होतो. तर असं का घडतं, तर बघा योगर्टची जी काही टेस्ट असते ती सोअर इन टेस्ट असते, ती आंबट असते. मग बऱ्याच वेळेला ते त्याच्यामध्ये जे काही फर्मेंटेशन प्रोसेस आहे ती जास्त होते, ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर असेल त्या ठिकाणी ती फर्मेंटेशन प्रक्रिया जलद गतीनं होते, जास्त प्रमाणामध्ये, अति प्रमाणामध्ये लॅक्टोबॅसिली वाढतात, आणि त्या ठिकाणी ते वाढले तर ते ऑलरेडी काय आहेत, अनएरोबिक आहेत, मग त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सुद्धा वाढणार, आणि त्यामुळे तो जो काही दही असेल तो बिटर इन टेस्ट बनेल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन, which different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk. तर जे काही वेगवेगळे दुधाचे प्रोडक्ट आहेत जे की या फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे मिळवले जातात दुधापासून, तर कोणते कोणते आहेत, बरेचसे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल योगर्ट तर आहेच, बट चीज आहे, पनीर आहे, श्रीखंड आहे, किंवा मग आपल्याकडे बरेचसे खवा आहे, तर असे बरेचसे प्रोडक्ट्स काय केले जातात, दुधापासून बनवले जातात. पण त्याच्यामधले मोस्टली फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काय काय मिळवले जाते, तर फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये चीज, पनीर आणि योगर्ट, तर हे 3 प्रोडक्ट्स काय केले जातात, मिळवले जातात. तर इथंपर्यंतचा भाग समजला तुम्हाला, आय होप सो. तर आपली गाडी थोडीशी आता पुढे वळवूया. तर त्यानंतर पुढे लक्षात घ्या आता की आपल्याला इथे डू यू नो, तुम्हाला ठाऊक आहे का, या संदर्भाखाली काहीतरी माहिती दिलेली आहे, ती लक्षात घ्या. व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक, आपण आत्ताच पाहिलेले प्रोटोबायोटिक किंवा प्रोबायोटिक, योगर्ट अँड अदर फूड स्टफ दॅट आर पॉप्युलर नाव अ डेज. आता सध्या जो काही ट्रेंड निघालाय की प्रोबायोटिक अन्न किंवा प्रोबायोटिक दही असेल, तर ते काय आहे आणि सध्या ते इतकं लोकप्रिय का होते. तर लक्षात घ्या, युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलाई आर ॲडेड टू दीज इटेबल्स. तर लॅक्टोबॅसिलाई सारखे जे काही युजफुल मायक्रोब्स आहेत ते काय केले जातात, तर ते अशा फूड स्टफ्समध्ये ॲड केले जातात. हे जे काही इटेबल्स आहेत ते हेल्दी आहेत, कारण काय, तर ते किल करतात कुणाला, हार्मफुल बॅक्टेरिया लाईक क्लोस्ट्रेडियम इन द एलिमेंटरी कॅनल. तर आपली जी काही एलिमेंटरी कॅनल असते, ओके, म्हणजे इथंपासून ते इथंपर्यंत आपली एलिमेंटरी कॅनल असते, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत क्लोस्ट्रेडियम सारखे, तर त्यांना काय करणं, त्यांना डिस्ट्रॉय करणं असेल, त्यांची जी काही आपली जी काही ह्युमिनिटी आहे ती इम्प्रूव्ह करण्याचं काम हे प्रोटोबायोटिक करतात. त्यामुळेच हे जे काही प्रोटोबायोटिकचं प्रमाण आहे, इनटेक आहे, ते सध्या वाढलेलं आहे. तर या प्रोटोबायोटिकच्या बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपण पाहतो की टेक दिस प्रोटोबायोटिक योगर्ट अँड यू विल इन्क्रीज युअर ह्युमिनिटी, यू विल बी हेल्दी, अशा पद्धतीचे ॲडव्हर्टाइजमेंट्स आपण पाहतो. मग या प्रोटोबायोटिकचा खरंच फायदा आहे का, तर येस, त्यांचा आपल्याला खरंच फायदा आहे. तर हे प्रोटोबायोटिक अन्न काय असतं, तर या इटेबल्समध्ये हे जे काही अन्न असतं तर त्याच्यामध्ये एक्सटर्नली काय केले जातात, तर लॅक्टोबॅसिलाई मायक्रोब्स ॲड केले जातात, ज्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरातले, आपल्या बॉडीमधले जे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते टोटली डिस्ट्रॉय केले जातात, ज्यामुळे आपण हेल्दी असतो, फिट अँड फाईन असतो. त्यामुळे प्रोटोबायोटिक म्हणण्यापेक्षा प्रोबायोटिक जे काही अन्न आहे ते जर आपण घेतलं, दॅट विल बी व्हेरी हेल्दी. ओके, त्यानंतर पुढे लक्षात घ्या. तर आता आपल्याला या ठिकाणी लॅक्टोबॅसिलसचे बरेचसे टाइप्स दिलेले आहेत, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत, पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी आय हॅव ॲडेड दिस. तर बघा, पहिला टाइप लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस असेल, लॅक्टोबॅसिलस रोमोनुसस आहे, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आहे, लॅक्टोबॅसिलस
प्लांटॅरम आहे लॅक्टोबॅसिलस, सेसी आहे लॅक्टोबॅसिलस, पॅरासेसी आहे. तर हे वेगवेगळे त्याचे काय आहेत टाइप्स आहेत. तर याच्यातले जवळपास सर्वच्या सर्व लॅक्टोबॅसिलस च्या स्पीसीज या प्रोबायोटिक आहेत. दे आर मोस्टली प्रोबायोटिक आणि हे सर्वचे सर्व काय आहेत युजफुल आहेत बरं का. तर हे प्रोबायोटिक आहेत, फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये यूज केले जातात, बऱ्याच वेळेला वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स बनवण्यासाठी हे यूज केले जातात. तर हे त्यांचे काय झाले युजेस झाले. त्यानंतर पुढे आता तर लॅक्टोबॅसिलसचे काय काय युजेस आहेत ते लक्षात घ्या. पहिला यूज आहे व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड एक्सेट्रा कॅन बी ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिल्क. तर जे काही वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल योगर्ट आहे, दही आहे, बटर मिल्क आहे, ताक आहे, घी तूप ज्याला आपण म्हणतो, चीज आहे, श्रीखंड आहे. तर या सर्व गोष्टी दुधाचं फर्मेंटेशन करून आपण मिळवतो. यामध्ये हे लॅक्टोबॅसिलाई उपयोगाचे ठरतात. त्यानंतर दुसरं आहे लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन इज युजफुल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ सीडर, कोकी, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. तर ज्या काही वेगवेगळ्या प्रकारचे सीडर्स आहेत, कोकी आहेत, पिकल्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांचे लोणचे असतात, तर त्यांचं फर्मेंटेशन होण्यासाठी सुद्धा यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्यानंतर तिसरा यूज आहे लॅक्टोबॅसिलाई अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. तर ज्या वेळेला आपला अपचन होते किंवा ज्या वेळेला पोटाच्या समस्या उद्भवतात त्यावेळेला काय केलं जातं, हा जो काही लॅक्टोबॅसिलाई आहे किंवा अदर युजफुल मायक्रोब्स आहेत ते काय केले जातात एकत्रितपणे घेतले जातात. त्यानंतर फोर्थ वन, लिव्हन फॉडर ऑफर टू domestic cattle like cows, buffaloes is further fermented with lactobacilli. तर फक्त लॅक्टोबॅसिलाई आपल्यासाठीच युजफुल आहेत का? नाही. तर जे काही कॅटल्स असतात म्हणजे जनावरे असतात, गुरे असतात, ज्यामध्ये गाई म्हशी असतील, घोडे असतील किंवा मग ऑक्स असतील, तर त्यांचं जे काही फॉडर असतं, फॉडर म्हणजे काय तर चारा, थोडक्यामध्ये गवत असतं किंवा बाकीचा जो काही चारा असतो, तर त्याच्यामध्ये या लॅक्टोबॅसिलाच्या मदतीने त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केली जाते, फर्मेंटेशन केलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यामधले ज्या काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आहेत, इव्हन त्यांची इम्युनिटी सिस्टीम बूस्टअप होणं असेल, तर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्यानंतर लास्ट यूज आहे द लॅक्टोबॅसिलाई फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाइप्स ऑफ ब्रेड. आता हे जे काही लॅक्टोबॅसिलाई आहेत तर ते काय केले जातात फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये वापरले जातात आणि त्याचा उपयोग वाईन बनवण्यासाठी म्हणजे दारू बनवण्यासाठी, अल्कोहोल बनवण्यासाठी आणि काही प्रकारचे ब्रेड बनवण्यासाठी सुद्धा केली जाते. म्हणजे ब्रेडचे दोन टाईप आहेत, ब्राऊन ब्रेड अँड व्हाईट ब्रेड. तर ते सुद्धा बनवण्यासाठी यांचा वापर केला जातो. तर आपल्या भारतामधली सगळ्यात ग्रोईंग इंडस्ट्री म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं दॅट इज वाईन इंडस्ट्री. तर त्याच्यामध्ये सुद्धा या लॅक्टोबॅसिलसचा उपयोग आहे. त्याच पद्धतीने डेअरी इंडस्ट्री आहे म्हणजे मिल्क प्रोडक्शन असेल, मिल्क प्रोडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे लॅक्टोबॅसिलाई काय केले जातात यूज केले जातात. सी हिअर दीज आर सम व्हरायटीज ऑफ लॅक्टोबॅसिलाई. ओके, तर अशा पद्धतीने त्यांचे जे काही युजेस होते ते आपण पाहिलेले, व्यवस्थितपणे समजून घेतलेले. आता बघा आपल्याला या ठिकाणी रिसर्च करायचे, तर रिसर्च आपण करूया थोडंसं. फर्स्टली आहे हाऊ मेनी डिफरंट इंडस्ट्रीज डिपेंड अपॉन द लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. तर जवळपास 35 to 40% ऑफ इंडस्ट्रीज डिपेंडेंट अपॉन लॅक्टोबॅसिलाई. सेकंड, विच टाइप ऑफ कॉटेज इंडस्ट्रीज अँड फॅक्टरीज कॅन बी स्टार्टेड इन एरियाज विथ अबंडंट मिल्क प्रोडक्शन. तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन होतं तर त्या ठिकाणी कोणते व्यवसाय किंवा कोणत्या इंडस्ट्रीज उभारल्या जाऊ शकतात. तर फर्स्टली डेअरी इंडस्ट्रीज आहेत. तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिल्क प्रोडक्शन होतं तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तर हे जे काही डेअरी इंडस्ट्रीज आहेत तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये काय होतात युजफुल ठरतात. काय युजफुल ठरतात कारण काय तर त्या ठिकाणी ऑलरेडी मिल्क प्रोडक्शन एक्स्ट्रा आहे, अबंडंट आहे, पुष्कळ आहे आणि त्या ठिकाणी बघ आपण जर लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरियाचा वापर केला आणि आपल्याला हवे ते प्रोडक्ट्स आपण मॅन्युफॅक्चर केलं, त्याची मार्केटिंग केली, वी विल बी इकॉनॉमिकली प्रॉफिटेबल. तर अशा पद्धतीने जो काही आपला पहिला महत्त्वाचा युजफुल बॅक्टेरिया होता दॅट इज लॅक्टोबॅसिलस. तर त्याबद्दल आपण इन डिटेल अगदी व्यवस्थितपणे माहिती मिळवलेली आहे. आय होप ती तुम्हाला समजली असावी. तर आपण आतापर्यंत काय काय पाहिलं हे थोडक्यात एकदा व्यवस्थितपणे लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपण सुरुवातीपासून काय काय पाहिलं हे लक्षात घ्या. सुरुवातीला आपण पाहिलं की मायक्रोब्स काय असतात, त्यानंतर 1 मिनिट नेक्स्ट वन आपण पाहिलं की ते त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ते कुठे आपण कशा पद्धतीने ऑब्झर्व करू शकतो.
त्यानंतर आपण लॅक्टोबॅसिलाई कुठे पाहायला मिळतील आपल्याला, त्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंटही केला. तर व्हर्च्युअल एक्सपेरिमेंट केला थोडक्यामध्ये आपण, कारण आपल्याकडे जे काही ॲपरेटस आहे तर ते तुमच्या स्कूलमध्ये लॅबोरेटरीजमध्ये अवेलेबल होईल. यू कॅन ट्राय. ओके. त्यानंतर पुढे बघा त्याचे जे काही फर्मेंटेशन प्रोसेस काय असते, दुधापासून दही कसं बनतं, किंवा मग प्रोबायोटिक सबस्टन्सेस काय असतात, त्यांचे काय उपयोग आहेत, सध्या ते पॉप्युलर का आहेत, टाइप्स ऑफ लॅक्टोबॅसिलस काय आहेत, त्यांचे उपयोग काय, त्यानंतर युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलस. तर या सर्व गोष्टी आपण इन डिटेल अगदी व्यवस्थितपणे पाहिलेल्या आहेत. आय होप तुम्हाला त्या व्यवस्थितपणे समजल्या असतील. आता यानंतरचा जो काही सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण रिमेनिंग जे काही युजफुल बॅक्टेरिया आहेत ते पाहणार आहोत. तर सेकंड पार्ट पाहण्यासाठी किंवा यानंतरचा थर्ड पार्ट पाहण्यासाठी त्याच पद्धतीने याचे एक्सरसाइज आहे, या पूर्वीचे चॅप्टर्स आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल, एखादा पॉईंट नाही समजला, एखादा शब्द नाही समजला, तर कमेंट करा किंवा मग तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती मेसेजच्या स्वरूपात विचारू शकता. तर आपल्या व्हिडिओच्या संदर्भातल्या ज्या काही नोटिफिकेशन्स असतील, लाईव्ह लेक्चरच्या संदर्भातले जे काही नोटिफिकेशन्स असतील, तर ते मिळवण्यासाठी लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. ठीक आहे फ्रेंड्स, सो वी विल स्टॉप हियर. वी विल मीट अगेन इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय गाइस, टेक केअर. सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन. टेक केअर.